जनतेचा राम येतोय कसा फुलाच्या माळाने उठलाय आणि पाया बापडी वगाच्या त्याला जनतेचा राम येतोय हे हवा साहेबांना त्याची धूळ देऊ का पायाला जाऊन वर उठलो साहेब निवडून आले त्याच्यामुळे मोठमोठी माणसं आहेत त्याच्या खाण्यापिण्यात काही पासिंग कराय अहो मास्तर साखरेची आम्ही कवा चुकलाय रामराव बे म्हणे साखरेचा उकळ ठेवलाय हे बघ पटकन रामदासाच्या धंद्यावर जा 25-30 बाटल्या घेऊन ये अख्खा बॅरल उचलून आण आणि देशी विदेशी दुकानावर जा मोसंबीचं अख्खं बॉक्स घेऊन ये आणि साहेबांच्यासाठी विस्की इंग्लिश घेऊन ये झालं सांगू हो जा पटकन मास्तर मला एक विचार पगार कुणाचा घेता सरकारचा का आता निवडून आले पतीचा आता कसलं काय विचारू नको जा बघू पटकन मास्तर माझ्या सवालाचं उत्तर द्या पगार कुणाचा घेता सरकारचा सरकारची ड्युटी बाजवा उगत मला न्यावर वस्ताना नका पोरांना लिवाय वाचाय शिकवा या बंगल्याचा नोकर आहेस मला नको शिकोस अव तुमच्या भल्यासाठी तुम्ही तरुण आहेसा उगत पुढाऱ्याच्या धोत्रा सोग्यात शिरून नाही बघायचं हे पुढारी मला उद्दमस्त करतील आणि येळ आली की पाण्यात पोडायला लागलं की तुम्हाला पायाखाली घेतील का जांग्यात उदाहरण देऊ समजलं नाही सांग आहेस अख्खं आयुष्य या वाड्यात काढलंय मांदाला शिकलो तुम्ही तरुण आहेसा देवावानी नोकरी आहे तुम्हाला येडे वाकडे नका वागू मास्तर म्हणलं की देव माणूस उगच बाटल्या पार्ट्या कशाला डोसक्यात हो बोललास तरी पण जर डोसक्यात जात नसले तर त्याला माझा नाईलाज आहे आज पण त्या बाटल्याचं आता तुमचं तुम्हीच बघा माझ्या नाही जमायचं ठीक आहे यार बा पाहून घेईल माझं पाहून घेणारी लय झालं मला या वाड्यात माझ्या बाचा बा म्हणजे कामाला होता मग बघा किती सर्विस झाली या जावा करा का पाहिलं कांदी बाबा तो मास्तर तुमच्या राज्यात आम्ही पुरं काढून कुणाच्या स्वाधीन करायची महात्मा गांधी की महात्मा गांधी की
ओवाळायची नाही का बाबा? कोण ओवाळणार? अरे कुणीतरी बाई माणूस पाहिजे. मग यमुना तमासगिरणीला बोलवा. हा? अहो, यमुना बाई लाडाची बाई कोण ओवाळणार? अरे बाबा ती ठेवलेली बाई आहे, ती कशी चालणार? ठेवलेली बाई असली तरी लाडाची आहे ना. रात्रात कुलू कुलू बोलायचं. अरे बाबा या शुभप्रसंगी ओवाळण्यासाठी एखादी सुवासिनी लागते. या वाड्यात सुद्धा सौभाग्य पण साहेबांनीच घालून बिचारी ज्या बंगल्यातलं खातोस त्या जगाचं वाच मोजतोस. हा हरभरा खरं बोलतोय ना. आणि हे जर साहेबांना समजलं तर तिथवर पोटाचा विचार करणारा हा प्राणी नव्हत. जावा तुम्ही तुम्ही तुमच्या खुर्चीच्या टोपीचा आणि खुर्चीचा विचार करा. बघितलं तर दीड डंबरीचा लोक आणि मला शहाणपणा शिकवतोय. सरपंच हो, हरभाचं जर स्वान सुटलं तर सारी लपडी बाहेर काढीन. मान बसा. तुमची बावन्न लपडी मला माहित आहे ती. सरपंच तुमच्या ग्रामपंचायतीचा शिपाई नव्हता. असला फुसका देऊन देता येते. बायको भीती का बायको? तुला बघूनच घेतो. ठीक आहे. आता या लोकांना घरी जायला सांगा. आम्हाला विश्रांती घ्यायला. असं करा आता घरी जावा. साहेबांना विश्रांती करायचंय. हा, बोला. कोणाच्या लहानात वाल्याचं काय? त्यांना म्हणा जा विरापाच्या कुत्त्यावर ज्याला प्या म्हणा. पण पैसे जाऊ. त्याला सांगा फुकट द्यायला त्याचा बाप देईल. मनात आणलं तर धंदा बंद करून टाकू शकतो. एक दिवस फुकट दिला तर बिघडलो कुठं. या विरापाच्या धंद्यावर जा. प्यायच्या तेवढी प्या, इथे तेवढी मजा करा. शंकरराव पाटलांचा सभापती शंकरराव पाटलांचा. बाजी मारला आपण. यंदा गॅरेट नव्हती निवडूया. कसं आहे, डोक्याने काम केलं का नाही सारखं कसं व्यवस्थित होतं. काल रात्रभर पुऱ्या मतदारसंघात पैसे म्हटलं घेऊन आपल्या गाड्या फिरत होत्या. प्रत्येक गावात पुढाऱ्याच्या तोंडावर 4-4 बंड टाकली. उचललंय बघा. म्हणून तर बडव्याला आपण माती काढू शकतो. लय बेट्या वाघ दरकाला पडू सुद्धा. बरं बरं कसं आहे,
बऱ्यापैकी माणसं त्याच्या पाठीमागं होती. बर अगदी 100% विजय तो झाला असता. पण पैशाचं काम केलं आपल्या. किती पैसे वाटले? 50 लाख रुपये 50 लाख या मतदारसंघात वाटायचे. ठीक आहे, काय हरकत नाही. आता सत्ता हातात आली आपल्या, आता हात ओले करून घेण्यास काहीच हरकत नाही. आता 2 कोटी रुपये कमवू मग तरी झालं ना. यमुनाबाईला बोलू. माडीवर घ्या. ठीक आहे मग काय करायचं? मास्तर कुठे दिसेना ते? अहो मास्तर गेलं दारूच्या भांड्या नाही हुशार. मास्तर खरे शाने वेळच्या वेळी बंदोबस्त करतात. तर पण तुम्ही एक काम करा, त्या बाटल्या तुमच्या वाड्यावर जाऊ द्या. 2 बकरी मारा, जोरात जास्त होऊ द्या. येणारा सर्व खर्च मिळते ना, लागत आहे. या. हो एक मिनिट बसा. यमुनाबाईला आणि आम्हाला स्वतंत्र बोलू द्यावा. आजच्या निवडणुकीचा शिंगार व्हायचा. तुम्ही वेळेवर यामध्ये झालं. अरे आबा बोलायचं साहेब. आमच्या फ्रेश होऊन व्यवस्था कर. यमुनाबाईकडे शुद्ध हुयाला जायचं कळलं मला. म्हणजे पुढे कशाला तमाशा? आपला बाप किती मोठा समजल. मी कसा आहे तिला नाही माहिती. मी सभापती असल्याचा तिला गर्व आहे. अरे माझ्याविषयी अभिमान आहे तिला. बडा भरण पोकळ वासा. म्हणून तरी ती आत्मा दिवस इथं आहे तोपर्यंत शांत राहा. तिला शहरात ठेवली. मी कसा आहे काय तिला काही माहित नाही. पण मला माहित आहे ना. म्हणून तरी तुमच्या तोंडाला जरा मीटर लाव. गांधीबाबाची आपला काय असं सांगितलं काय? शाबास, शाबास. पाहिलं गांधीबाबा आपल्या अवलादीकडं सत्य बोलायला सांगितलं होतं. बघा डोळे फाडून बघा. तुमची अवलाद स्वतःच्या रक्ताच्या पुरीशी बी सत्य बोलत नाही. आणि आयोगचा म्हणाल तर आज गावात 2-4 पत्रिका पाहिजे, दारूबंदी व्हायचे. अख्खा गाव तुमच्या नावानं रातभर चांगलं म्हणत चांगलं उडकून झाली. येताय का तुम्ही उपास सोडाय म्हटलं नाही मोठं बोलत आहे. अहो साहेब आपलं कांदेवादी ज्याच्या पोटाला सुद्धा वाटत नाही. अरे मग दूध तरी दे त्यांना. अहो ते यमुनाबाईच्या दुधाशिवाय दूध नाही. बाई, ती यमुनाबाई कोण? अहो ती म्हशीचं नाव आहे. होय की बाई? नाव आहे का? मला सांग, आज संध्याकाळी जिल्ह्याला काय बनवणार आहे? काहीतरी गोडधोड बनवा. अहो गोड साहेबांनी आवडत नाही. वरण भाताशिवाय काही खात नाही. तेल तिखट अजिबात नाही. एवढं कच्चं माळतात साहेब? अहो थेट या गांधीबाबा फळं आणि वरण भातावर जगतात बिचारी. खरंच? अरे आजच्या या काळात भाऊसाहेबांसारखी माणसं अगदी कमीच आहेत बघ. अहो म्हणून तर फटाफटा निवडून येते. तर मला माझ्या पप्पांचा, साहेबांचा अतिशय अभिमान वाटतो बघ. वाटणार माणूस तसा क्षमक्षम. हो ना.
इथं काय राहू नका थेट गादीत जाता गादी का? पण इथं का नाही राहायचं? मलाही वाटतं ना की साहेबांची सेवा करावी म्हणून. साहेब हे लय मोठं कोड आहे. पण मी काय करणार? मला वाटतं बहुधा साहेब तुला माझी हाक मारतायत. बघ बरं. अरे साहेब, अरे तुझे कान भरले झाले की काय? अरे हाक मारतोस ना तुला साहेब का? रावांच्या विरुद्ध उभा राहिलेला उमेदवार. अच्छा. म्हणजे पडलेला उमेदवार. आज या मराठी नाही. ओ सॉरी, या ना या, आत या. बसा. थँक्यू. नाही म्हणजे मला असं वाटतं की निवडणुकीत हारून सुद्धा अगदी हसतमुखाने हातात हार घेऊन विजेत्या उमेदवाराच्या प्रत्यक्ष घरी आला ना तुम्ही. असणारच ना. जय पराजय मानायला मोठं मन लागतं आणि ते माझं आहे. लोकशाही मानणारा माणूस आहे मी. लोकांनी दिलेला कौल मी मानलेला आहे आणि विजेत्या उमेदवाराचे स्वागत करणे हे माझे मी कर्तव्य समजतो. म्हणून तर हार घेऊन आलोय मी. मला खरंच तुमच्याविषयी आदर वाटतो बरं का. म्हणजे मी जिंकण्याचा मान. म्हणजे माझ्याविषयी पुढे मतदारसंघात आदर होता. लोकांच्या आग्रहाखातरच लोकांनी मला साहेबांच्या विरुद्ध उभं केलं होतं. तसं म्हटलं तर 90% जनता माझ्या पाठीशी होती. असं? मग तुमचं डिपॉझिट कसं बरं जप्त झालं? पैसा कमी पडला असेल हो. थोडा तो विषय. तुमच्याविषयी काय तर मला माझ्याविषयी काही वेळेला असं विशेष माझ्याकडे असणार तरी काय? आता नसेल पण भविष्यात जाऊन काहीतरी घडू शकेल ना. म्हणजे मी नाही समजले. आपण कॉलेजात शिकता. आपल्या शिक्षणाचा या भागासाठी काहीतरी उपयोग होईल. खऱ्या अर्थाने आपल्या भागात अजून विकास व्हायचा आहे. कोणीतरी हुशार नेतृत्व असणारा पुढारी पाहिजे. सरकारच्या योजना आणून आपल्या भागात राबवणारा खमक्या पुढारी पाहिजे आहे. पण मी काय करू शकते त्यासाठी? मनात आणलं ना तर काही करू शकता. मला खरं बघून काही कळत नाहीये तुम्ही काय म्हणताय ते. आपण शहरात राहता. खेड्यातील प्रश्न मला वाटतंय तुम्हाला माहीत नसतील. खऱ्या अर्थाने आपल्या भागात अजूनही गरिबांना दारिद्र्य आहे. माणसांना पोटभर अन्न मिळत नाही आणि ज्यांचा अर्ध्या पोटी होते हो. तसं म्हणलं तर पुढारी मध्येच खाऊन टाकतायत सगळ्यांनी. भ्रष्टाचारानं देश पाक पोखरलाय. अहो पण हे सगळं मला सांगून काय फायदा? आपण सुखी आहात, नवीन आहात. समाजाचं नेतृत्व आपण हाती घ्यावं. म्हणजे मी पुढारी. हो रसिका, आपण पुढारी. आपण हातात कंकण भरून पुढं उभं राहावं. म्हणजे माझ्या विरोधात तुम्ही उभे राहाल नाही असं का? नाही नाही. जोपर्यंत तुम्ही गांधीवादी विचारांना धरून चालताल ना तोपर्यंत आमचा पक्ष आणि मी तुमच्या पाठीशी उभा आहे. असं? पण मला एक सांगा, माझे पप्पा म्हणजे साहेब हे सुद्धा गांधीवादी विचारांनी चालतात ना. पण तरी सुद्धा तुम्ही त्यांच्या विरुद्ध उभे राहिलातच की. आपण आपल्या पिताजींना नीट ओळखत नाही. आपण त्यांचा जवळून परिचय करून घ्या आणि मग माझी ऑफर स्वीकारा. आमचा पक्ष नक्की आपला आदर करेल. नाही नाही, हे पहा तुम्ही माझी दिशाभूल करत आहात. निवडणुकीत हरलात म्हणून माझ्या वडिलांविरुद्ध माझे काम फुंकत आहात. मला वाटतं सत्य असत्य न्याय अन्याय नीती अनीती यातील फरक समजण्यात भोगता आहात आपण. आणि माझा विचार मी बोललेल्या शब्दाचा बारकाईने विचार करा आणि मनात कुठेही क्रांतीचा स्फुलिंग फुटला ना तर माझ्या ऑफर स्वीकारा. तुझी हिंमत
अरे प्रत्यक्ष माझ्या बंगल्यात येऊन माझ्या मुलीला पिकवतोय. साहेब आपला काहीतरी गैरसमज होतोय. अरे या कानानं ऐकलंय मी. माझ्या मुलीला जन्मोत्सवात सामील व्हायला सांगतोय. अरे किती केली तरी गांधीवादी शंकररावची मुलगी आहे. माझ्यासारखा तिच्या रक्तात गांधीवाद असणारच. तुमच्या गांधीवादी विचारावर चर्चा व्हावी असं मला वाटत नाही. अरे का होऊ नये? महात्मा गांधी, पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या चरणावर आम्ही आमच्या निष्ठ वाहिलेले आहेत. साहेब ही चर्चा इथं थांबवावी. का थांबवावी? आम्ही प्रचंड बहुमतानं निवडून आलो. गांधीवादाचा विजय झाला. अरे तुझे डिपॉझिट जप्त झाले म्हणून तू इथं माझ्या विरोधात गिरळ ओकायला लागला. साहेब मला माहित आहे मी विजयला मी पराभूत झालो, पण तरी मी हार घेऊन आलोय. तू माझं अभिनंदन करणार? अरे या हारायची तुझी या पोरं दाखवायला ना माझी काय किंमत आहे. सांग थोडीच ना. कोणा एका बांगल्याच्या फिरंगा झाड तुला करू नको. ठीक आहे शंकरराव, मी तुमचा फार आभार आहे. तुम्ही मला तुमची किंमत सांगितली आणि माझी. पण या जागा शंकरराव, मी ही पुणे घेऊन आलो होतो तुमचा आदराने सत्कार करायला, पण तुम्ही तीच पुण्या पायाखाली तुडवली. निवडून आलेली नशा नाही तुम्हाला. तुम्ही तर बेहोश चालात तुम्ही, पण खऱ्या लोकशाही मार्गाने निवडून आलो नाही तुम्ही. लोकांची तोंड पैशानं बंद केली, मतं विकत घेतली, पैशाच्या बळावर निवडून आलात तुम्ही. नका. लोकांच्या पोटातील दुःखाच्या आगीनं तुम्हाला निवडून दिलंय. पण या का ती चाळ जर उद्या पेटली ना, तुम्ही भ्रष्टाचाराने निर्माण केलेलं वैभव यात राख होईल. यात राख होईल. माणूस पराभवाने कसला की काही बरं. ठीक आहे, ठीक आहे शंकरराव, इथून पुढे गाठ माझ्याशी ही पुण्याची जी साक्ष आहे ही मुलगी त्याचा पुरावा आहे. आणि जाताना एक सांगतो, एक दिवशी मी तुम्हाला इथंच मातीत गाडी. लक्षात ठेवा. येतो मी. मला वाटतच नाही की हा माणूस मनाने शस्त्र असेल. म्हणजे सुंदरराव शस्त्राला माणूस मानतच नाही. कारण एवढा कमकुवत मनाचा जर तो असता तर निवडणुकीत हारून सुद्धा तुमचं अभिनंदन करण्यासाठी हातात हार घेऊन इथं आलाच नसता. अगं ते केवळ नाटक होतं. म्हणे अभिनंदन. माझ्या विरोध गिरळ ओकण्यासाठी आला होता. गिरळ ओकण्यासाठी. बरं तू आता फिरत असेल. मी आता बाहेर जातोय. नको भेटली. आम्ही हे समाजसेवेचं गृहस्थ हाती घेतलेलं आहे. सभा, चर्चा, मीटिंग यामध्ये वेळ जातो. तुला कशाला त्रास? पण खरं सांगू का पप्पा, आता मला सुद्धा राजकारणात रस वाटू लागलाय. रसिका, राजकारण म्हणजे बावला बावलेला खेळ नव्हे. ज्यानी बनत पहिली ग्रॅज्युएट हो. आणि हो, सामानाची बांधाबांध तुला उद्या केलं पाहिजे. पण पप्पा मला अजूनही पहिल्यापासून सुरू आहे. तरी सुद्धा तुला केलं पाहिजे. आता शेणाला टाकला. कोण बोललं का माझ्या या मूर्तीला? हो ना. पप्पा मला म्हणतात आजच्या आज तू निघून जा निघून शहरात. आता तू सांग मला चांगली महिनाभर सुट्टी आहे. आणि तिकडे चांगली महिनाभर राहायला आली आहे. आणि साहेब मला म्हणतात तू असणार नाही सुद्धा. साहेब म्हणतात असं का म्हणतात ते? सांग ना. आणि मी लहान असताना माझी आई मला सोडून गेली. आणि पप्पांनी मला
त्या प्रत्येक माणसाला जीवनी ताबा ठेवून डोळं असून सगळ्यासारखं आहे, कान असून खायसारखं आहे. म्हणजे तुम्ही मला काही सांगणार नाहीस तर. पैसा मी पोपटची तुझी आई तिनं द्वार उघडलं तर कायमचं बंद झालं. मी तर या बंगल्यातला नोकर काय सांगणार तुम्हाला? साहेबांचं सोडून तुम्ही काय बी विचारा, साहेबांचं तेवढं काय. साहेबांचं सोडून तुला काही विचारू शकते का? मग हरबा मला एक सांग, मग मला त्या तुळजारावांच्याबद्दल काहीतरी सांग ना. नाही म्हणजे मला आता त्या माणसात इंटरेस्ट वाटायला लागलाय बघ. हा. लय आवडतं माणूस. एकदम जंक्शन माणूस आहे बघा. गरिबांचं पोरग आहे. आडल्या नडलेल्या त्याच्यासाठी धाव धाव धावतोया. एखाद्याच्या पायात काटा जरी मोडला तरी त्याच्या डोळ्याला धारा लागते, धारा. पुढाऱ्याची भांड भांडतोया, संक मोडके हाताळ करतोया. भलं भलं पुढारी त्याच्या पुढं नांगी टाकत्यात, नांगी. अरे पण मग एवढं सगळं असून सुद्धा निवडणुकीत हारला कसा? तर थोडे खरं पेट खाते ना. अहो झुंजाराव लाख माणूस, पॉवरफुल माणूस, पण परिस्थितीला फटका. निवडणुकीच्या आधी प्रचार कराय, फेरी काढाय, नबळा नाही. बस त्यो पैशानं तोबरे कसं भरणार? आणि माणसं लय बाराची चट्टी तिकडं फिरती. हरबा इकडे मला एक सांग, मी तुला एक विचारू. विचारा ना. मला एक सांग, तू कुणाला मत दिलं होतंस? बापाच्या पैशावर जरी हा हरबा जगत असला तरी देवाला मानतो. झुंजारावचा तू मी देवाऱ्यावर लावला, देवाऱ्यावर. काय सांगतोस? हा मग सांगा, मग कुणाला दिला असेल? म्हणजे एवढं आवडतं तुला झुंजारराव? आता तुम्हाला आवडतं का तेवढं सांगा. पाहिजेस का? तुझं आता काहीतरी. तुमच्या वयात असताना आम्ही असंच केलं. साक्षी रामशीताचा थोडा शोभन. अरे काय म्हणतोयस का तू? अरे पण त्यांना मी आवडायला नको का? अन्न आवडाय काय आहे? तुम्हाला नाक नाही का डोळं नाही? विचारून तरी बघा. म्हणजे काय विचारायचं? तू विचारून येणार? औंधा लगीन करायचं आहे का म्हणणार? आमच्याकडे एक पोरगी आहे, नाकी डोळी निटस आहे, भाकरी तुकड्यात पटायत आहे आणि शान पाण्यात सुद्धा शानी आहे. हरबा अरे काय म्हणतोयस तू हे सगळं? अहो ताईसा, लगीन ठरवायचं म्हणते की असंच बोलावं लागतं. नवरा मुलगा एकदम गार झाला पाहिजे. अरे तुझं हे सगळं ऐकून आता मलाच गार व्हायची वेळ आली आहे. मग तुमचं तुम्हीच विचारा. का? तुमच्या त्या कॅडमॅरी इंग्रजीत तू एक काम कर ना, तू फक्त आमच्या दोघांची गाठ घालून दे ना. आता जाऊ का? मग हे बघा, एका पायावर जातो कशी जाता. आता काय झालं? मुलगी फारच उतावळी दिसते. गुडघ्याला बाशिंग बांधाय निघाली आहे. म्हणूनच म्हणाला तर जा आणि विचार त्याला. आता एका पायावर जाता. आता कुठं माझा आडवं गेले. पण तू जर रागाला आला तर? माझ्या डोसक्यात दगड घालते. मला काय करायचंय? बरं ठीक आहे, तू जा आणि सगळं व्यवस्थित बघून विचार हा. हे बघा, आता जगीत जाणार हा मोनाचा हा म्हणत का? जगीत जाणार. आता काय मांजर आडवं गेलं. काय आहे माहितीये का? अरे विषय जरा नाजूकच आहे. Actually ना, मीच विचारते. राहू दे, माझा मीच विचारेन त्याला सगळं. आता तुम्ही विचारा, नाहीतर तुमचं भूत पाठवा. हरबा जातो आपला लागतो स्वयंपाक पाण्याला. कसं
तुझ्या बुद्धीला राव थोडंच नाही बरं का. काय राव अक्कल चालू आहे. पावसाने एवढा कारवा संबंधित ते डोक्यात बिंदूच कशिवाय अहो, त्याच्या सगळ्या त्याच्याच गळ्यात. हा म्हणा बढी आता मुलगाची हवा बरं का साहेब, सगळ्या 8-10 महिने पाठीवर मुलगा सोडू द्या. तर तुम्ही एक काम करा, त्या तुकारामाला जामीन मिळणार नाही याची व्यवस्था करा. कोण होणार आहे जामीन? जो जामीन होईल ना त्याच्या घरादारावर नांगर फिरवू. आवळं, तुझा ढवळ्या घरची तू. गरज नाही करायला बारा. तुम्हाला दुसरं काम सांगतो. अहो, सांगून तर बघा एका पाया हिमालय सुद्धा उठले बरं, शाळा काय म्हणते? शाळेला सुट्टी दिली आहे. शाळेला सुट्टी कशाबद्दल? शाळा कोणाला घेतली? शाळेला सुट्टी. अहो, तुमची सेवा कोण करायची? काय करतो? खरं आहे ना? खरं आहे. अहो, लाखाच्या पोटी जा तुम्ही. बरं का साहेब, हे मास्तर लय तुमचं पंक्तुलं वाजवतंय. मला वाटतंय येणाऱ्या 5 सप्टेंबरला याच्या राष्ट्रपती पुरस्काराला तेवढं बघूया. तुम्ही मनावर घेतलं तर काय साहेब अवघड नाही. आणि मी फक्त नावाचा धनी होऊ. पुरस्काराची रक्कम तुम्हालाच देणार. एवढ्या नाही बघायचं, अजून बरंच काय लागतं. अहो, ते आपण लाच देतात जातील हो. पण तेवढं पुरस्काराचं वाटतं. दुसरं काय नाही. राष्ट्रपती पुरस्कारामुळे म्हणजे माझं वजन वाढलं होते. पाहतो किल्ला फोन लावतो वसंतराव मोहित्यांना, शिक्षण मंत्री आहेत. डायरेक्टरचा कान पकडून काम करून घेतील, मग तरी झालं ना. देव कामतील साहेब. बरं तर राहू द्या. पहिले एक काम करा, लख्याच्या वस्ती जावा, 5,000 रुपये त्यांच्या तोंडावर फेका आणि त्या म्हाताऱ्याला औषध उचल सांगा. काय ठीक आहे साहेब. व्यवस्थित सांगतो. जाऊ मी. जावा. मास्तर, काम जोखमीचं आहे, सावधपणे लख्याच्या वस्ती जावा. हो. अहो, मी मास्तर आहे. पोरांची नावे शाळेत दाखल करायचा प्रश्न पण जातो. शाबास मास्तर, तुमची अक्कल पाहता तुम्हाला या वर्षी राष्ट्रपती पुरस्कार मिळावा अशी आमची धारणा झाली. हे तर आपल्या हातात आहे हो साहेब. या मग. आणि एक लक्षात घ्या, फार कोंबडीचं पिल्लू तसं किपकेचं टीप म्हणावं. या कानाची त्या कानाला बातमी झाली ना तर पुरी वस्ती जाऊन टाकेल. जाऊ मी. आणि पैसे अहो, आहेत माझ्या खिशात. नाही तर पुरस्कारासाठी रक्कम खर्च होणारच आहे ना. ठीक आहे, तुमच्या पुरस्काराचा ऍडव्हान्स जमवतो मी. जा तुम्ही. जाऊ मी. हा. आणि हे पहा मास्तर, एक मिनिट. झुंजारावचं म्हातारा योगाला घरामाच्या विहिरीत टाक म्हणाव. आत्महत्या वाटली पाहिजे. काय या माझ्या निमित्त होतं काय, चाल्याला मातीत मिसळून टाकेल. बरं का साहेब, सगळं करायचं, पण एक गोष्ट मला कळली नाही. ते ध्रुवाला मला आपला काय कळव. सरपंच, तुमचं मडकं कच्चच आहे. अहो, एक लक्षात घ्या, मला मारहाण केली म्हणून तुरुंगात आपण झुंजाराला डांबून ठेवलाय. वास्तविक त्यावेळेला तो घरात होता. आणि म्हातारा जर जिवंत राहिलं तर चालता बोलता आपल्या विरुद्ध पुरावा आहे. दुसरं असं, झुंजाराला मला संपवायचं आहे, मग कसं आहे. तिसरं असं, बाप स्वर्गात, झुंजार तुरुंगात. आणि राहता राहिले त्याची बँक राहील. हवी तेव्हा मी ती स्वीकार करू शकतो. वा 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 साहेब, काय डोक्याला साहेबाला
वकील आणले बघा. बघा अहो, पुऱ्या भागात मोकळा पसरलेला आहे. मग विसर्जनचा काळ अहो त्यांचे पवित्र शरीर सोडून कुठं जाणार आहे? मला वाटतं हे पण साहेबांची तब्येत काय म्हणते? खूप मोडतूड झाली हो. बघा पायाला हाताला डोक्याला बँडेज बघा. ऍक्शन नाही ना कुठं? तसं डॉक्टरच्या सर्टिफिकेट लिहिला हे मी वाचलं नाही म्हणून तर विचारतो तुम्हाला. बघताच मार लागलाय हो. बघताच मार लागलाय. मी साहेबांना विचारतोय. सांगा साहेब. बघताच हात मोडले. डोक्याची कवटी तुटली. कशाने मारले तुम्हाला? काठी मारल्याने हात मोडेल. लोकांनी कसा मारला. ठीक आहे. आता मला हे सांगा, सुंदरराव मारत असताना तुम्ही प्रतिकार केला नाही? म्हणजे पळून जाण्याचा प्रयत्न प्रति आला? तुम्ही शांत केलं. कमाल आहे. गांधीवादी साहेब आपले एका गालात मारले की दुसरा गाल पुढं करणार. मग काय वकील पत्र दिलेलं आहे का? बोलताना त्रास होतोय म्हणून आपलं बोललो. त्याची डोक्याची टोपी फुगून त्याचा मेंदू टाकून यायची खात्री आहे मला. दूर करणं का नाही तर सरकारी कामात ढावळाढावळ केला आरोप मिळून तुमच्यावर. माझ्या पुढे आपण काय केले? तुम्ही नाही काय केलं. काय तर केलं सर. जरा आठवून पहा. तुम्ही यशवंत आला नाही? हो ऐकतो. हवं तर सरपंचाला विचारा. हो हो यशवंत आला तुमच्या जवळ कोण आलं? हे सरपंच आले. तुम्ही बेशूर असताना सरपंच आले तर तुम्हाला कसं कळलं? तसे साक्षी मानतात साक्ष म्हणजे मला मार लागले. ऐकू चष्मा झालाय हे पोटच. ते अजून ठरणार आहे की असं करा. पुन्हा एकदा जबाब लिहून द्या आणि विचारपूर्वक द्या आणि या पूर्वी घेतलेले जबाब दोन्ही फाडून टाकी. सगळी नेते मंडळी तुम्हाला वाचवणे आमचे परम कर्तव्य आहे. तुम्ही आहात म्हणून आमच्या नोकरी आहेत. बरं तुम्ही पुन्हा एकदा म्हणून जबाब देऊन द्या. लवकर शांतपणा म्हणायचं तुम्हाला. म्हणूनच तुम्ही सुरक्षित राहा. गुन्हेगारांना जास्तीत जास्त शिक्षा होईल असं लिहून द्या. मग पुढचं काम माझं. पण तुम्ही जबाब लिहून देण्यास फिट आहात ना? हो एकदम फिट. हा मेघला वगैरे मार हा तुझा विशेष काय नाही. शक्यतो मोडलेले हाताने लिहिता येत आहे माणसाला. अयो विसर तुम्ही. म्हणजे इन्स्पेक्टर तुमचा फुरका काढण्यात मला यश आलं आहे. तुम्हाला सुंदररावाने मारलेलं नाही किंवा अगदी दुखापत केलेली नाही. हे गांडे आहे हे सगळं नकली आहे. हे सर्टिफिकेट बंदीची भीती घालून तुम्ही लिहून घेतलेलं आहे. मिस्टर शंकरराव खोटे पुरावे तयार करणे खोटे आरोप तयार करणे या आरोपाखाली मी तुम्हाला अटक करणार आहे. अरे मी या भागातला नेता आहे, पुढारी आहे. देवासारखे लोक मानतात मला. कल्पना आहे मला त्याची. खात्याचे मंत्री चितासिंग माझ्या स्नेहात आहेत. त्यांना अरे मुख्यमंत्र्यांच्या मर्जीत आहे. मला त्याचा सुतक नाही. मनात आनंद प्रमोशन वाढवू दे. माझ्या भाऊच्या ताकदीवर ते मिळवणारच आहे. अरे माझं विराट बाजू तू पाहिलाय नाही. साहेब बरं का जाऊ द्या. अहो आपल्या भागात नवीन आलाय बच्चे तू. चौकी दिलेला आहे का? चला, चला, तेव्हा ऐकून. हे इन्स्पेक्टर बाकी आपल्याला मान जातोस का? आतापर्यंत तुझ्या ड्रेसचा मान राखला. सांगू मान जातो. शंकरराव हातपाय बुडून गेला इरादा दिसतोय तुमचा. सुंदररावने मोडला नाही पण मी जरूर मोडेन. इन्स्पेक्टर मोठा आवाज ऐकून घेण्याची सवय नाही मला.
विलास दादा अरे तू दिल्लीला ट्रेनिंग पूर्ण झाला कालच इथं चार्ज घेतलाय व्हेरी नाईस अरे खूप दिवसांनी भेटतोय ना आपण. जवळजवळ 5 वर्ष आज जर टाकला लगेच break झाला. आई म्हणजे कसा बॉक्सरच होतास तू आणि क्रीडांगणामधला सम्राट असं सगळ्या मुली म्हणायच्या तुला आणि मला तर तू फार आवडायचास बेटा मग आलेली संधी वाया घालू नको सर्वांच्यासाठी चहा घेऊन ये हो, आत्ता घेऊन येते. तू थांबा, मी चहा घेऊन येते. इन्स्पेक्टर विलासराव जाधव आपणाला ही रसिका आवडते हा विचारला मागचा हेतू नंतर सांगतो मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय उत्तर दिलंच पाहिजे का हो या कधी आकाशात मरत होतो आजच्या कॉलेजमध्ये एवढीच मुलगी मला आवडत होती मनापासून आणि पण रसिकाने कधी पापणीवर पण माझ्याकडे पाहिले नाही आणि आता ती जर तुमच्याशी लग्न करायला तयार झाली तर माझ्यासारखा भाग्यवान कुणी नसेल ती माझ्याशी लग्नाला तयार झाली तर माझा जीव ओवाळून टाकेल आणि तिला मिळवण्यासाठी आम्ही ती किंमत मोजायला तयार आहे इन्स्पेक्टर जाधव फार मोठी किंमत तुम्हाला नाही मोजावी लागणार आमच्या या साम्राज्याकडे जरा नजर ठेवणं आणि समजावं लावणं जास्तीत जास्त शिक्षा करणं बा म्हणजे मी समजलो नाही नुकतेच इन्स्पेक्टर आला ना नवीन खाकी कपड्याचा वास आलाय त्यामुळे तुम्हाला कर्तव्याची नशा चढल्यावर कसं समजलं जाधव माझं हे छोटं साम्राज्य आहे माझ्या साम्राज्याकडे आपुलकीची नजर ठेवणं बरं का साहेब तेवढं लक्षात ठेवा आमच्या साम्राज्याकडे लक्ष ठेवा हो त्यांच्यावर खोटे आरोप करून हो खोटे आरोप करून त्यांना जास्तीत जास्त शिक्षा करणे तुमची ड्युटी आहे जाधव हे पॉसिबल मी हो थोडं ऐकून घेतला होता इथं माझ्या साम्राज्यात थोडीफार बेकायदेशीर कामं चालतात डोळे असून तुम्ही गप्प बसायचं अशक्य मी कायद्याप्रमाणे जिथं कायदा फक्त माझ्या हुकमानं चालतो थांब म्हणले थांबतो आणि हुकूम होतात होतो मी तुमच्या सर्व साम्राज्याला सुरंग लावेन माझ्या हातात ऑटोमोबाईल जाधव तुम्ही काय केलं माझं रसिका तुमचा जीव की प्राण इन्स्पेक्टर जाधव रसिका ही माझी मुलगी आहे काय हो तुम्हाला जावई करून घेण्यात आम्हाला आनंद वाटेल पण तुमचा होकार असेल तर आणि ही जावई बापू त्या साम्राज्याला एकूण एक माझी रसिकच वाला म्हणजे लग्नानंतर तुम्ही काय मिळते खाली कपड्यात 1000 रुपये पगार शौर्य गाजवलं एखादा मामूली पदार्थ हो उद्या आमच्यासारखी खाली वाढणार अंगाला एखाद्या कुटीला चिसून मालदार कुटीला मालदार लक्ष्मी सदैव तुमच्या घरी पाणी भरेल एका दगडात 2 पक्षी एक रसिका आणि दुसरी सत्याची खुर्ची अरे वा विलास तुझी साहेबांची चांगली गट्टी जमलेली दिसते हो ना साहेब हा एक मॅन बात कन्फ्युजन आहे आवडले आपल्याला जाणून तुमची अहो तुम्ही याला खेळाच्या मैदानावर पाहायला हवं होतं फुटबॉल असो क्रिकेट असो नाहीतर कबड्डी असो प्रतिपक्षाचा धुव्वा या चहा घ्या चहा घे चहा घे ना. कसला विचार करतोय एवढा आपल्याला मनापासून आवडले तुमचे जाधव त्यांच्या खेळाच्या कौशल्यावर बसती झालेली दिसतात काय जाधव तर आता प्रेमात संसारात भरती होण्यासाठी प्रेमाचे असं खेळ केले मुख्य
साहेब एक विचारू का? एक आहे बेटा आणि विचार. साहेब, मला सांगा ना हा. म्हणजे पप्पा मला सांगा ना माझ्या एका आवडत्या व्यक्तीशी मला लग्न करायची परमिशन द्या. हा जरूर बेटा जरूर. सांग तुला कोण आवडतंय तू. नाही, मी आता नाही सांगणार पण वेळ आल्यानंतर मी सांगेन तुम्हाला. काही हरकत नाही. आम्हाला काही नाही. जाधव साहेब आपणाला काही नाही ना. जरा आपल्या भागात त्याची ड्युटी करायचं ते ट्रेनिंग देतो तुम्हाला. विला, परत ये हा. वाट पाहीन मी तुझी. हलवा, अरे हलवा, अरे लवकर बाहेर ये. आज काय उपाशी राहायचं आहे वाटतं. कशालाच वाट बघलं एवढं. आता मी काय जेवढशी आहे हा? माझ्या लग्नाला हिरवा कंदील मिळाला. आता तुम्ही दाखवला. साहेबांनी मला सांगितलंय तुला हव्या त्या माणसाशी तू लग्न करायला मोकळी आहे. तुझ्या पसंतीने तू लग्न करू शकते. हे बघ आता मी की नाही सुंदर रावांशी लग्न करायला मोकळी झाले. बरं, तायसा, तू हिरवा कंदील नसल लाल असं लाल. तायसा, साप सोन्यासारखा पिवळा धमक दिसला म्हणून ती सोनं नसतं. तुमच्या पणात साहेबांना विलय ओळखतो. पण सुंदर रावांवरती माझं प्रेम आहे. अगदी खरं खरं मनापासून. माझं सर्वस्व आहे ते. मी त्यांच्याशिवाय नाही जगू शकणार. आणि हे जर सगळं मी साहेबांना सांगितलं तरी सुद्धा साहेब मला विरोध करते. वय, हलवा तुला कधी चांगलं दिसतच नाही. जेव्हा तेव्हा तू साहेबांच्या विरुद्धच बोलत असतोस. तर मग जावा त्या निरापराध हुंडारावला तुरुंगात टाकलाय. त्याला सोडवून आणा. नाही बाप आहेत ना तुमचं तर सांगा. तिला माया असेल ना तिच्यावर तर थोडं म्हणाव त्या निरापराध हुंडारावला सोडवून आण म्हणाव. खरं खरं सांगा ते अगदी. अरे पण साहेबांना त्यांनी मारलं म्हणून. डोळ्यावर थापडं बांधून ह्या बंगल्यात वावरत नाही. कानात गोळं घालून फिरत नाही. डोसक्यात साहेबांच्या हाताला काय लागलं, डोसक्याला काय लागलं, छोट्या कारस्थानाचं किडवळवाच्या किड म्हणून चिरकुटा बांधल्यात डोसक्याला. म्हणजे सुंदररावांनी 5 फूट लावली नाही साहेबांना. मग साला सापाला वाघाला जेरबंद करता येत नाही म्हणून सापळा लावलाय त्याला जेरीचा. पण पोलीस खातं सारं एकाच माळाचं बनी. खायचं दात वेगळं आणि दाखवायचं दात वेगळं. नाही. विलास जाधव तसा नाहीच आहे मुळी. कमरेला पट्टा बांधला की पोलीस खात्यात जयजया माणसांचं इमान पुढे पुढे ठेवलं म्हणून समजायचं. कुत्र्याच्या गळ्याला पट्टा आणि ह्यांच्या कमरेला. दोघांचं काम एकच. गरीब भोगण्यावर फुकायचं आणि पुढारी श्रीमंतांच्या पुढं नाट्याचं. पण माझा अजूनही विश्वास. कुणावर? त्या बापावर का त्या फौजदारावर? मगाशीच मी त्यांचं बोललो पुन्हा ऐकलं. तेव्हा हलवा तू मला काही एक सांगू नकोस. अरे लोकशाहीचं राज्य आहे आपलं. लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेलं राज्य. आणि अशा या राज्यात अन्याय घडणारच नाही. ओ गांधी बाबा, ऐकलं का? तुम्ही काय म्हणतीया? लोकांनी लोकांच्यासाठी चालवलेलं राज्य. गावागावात जेवढा देवळात हापिसात कुंकू बसवल्या. उघड्या डोळ्यांनी बघा बघा पुढारी राज्य करतात का? लोकांसाठी राज्य होतंय का? तू महात्मा गांधींना काय विचारतोस? अरे मला विचार ना. मी सांगते सारी घटना तुला. काय साहेब, कागदावली घटना कागदावरच नाही. तिथं दिवसा ढवळ्या कोण पडत्या निरापराध याचा तुरुंगात टाकत्या. सत्तेच्या जोरावर गोर गरिबाची घरं जात्यात घरं. आणि बाया बाप
पाहुण्यांची आबरू नुकत्यात तिथं जनता भाकरीला महाग झाली या आणि दुसरीकडे पुढाऱ्यांचं बंगलं वाढ सोन्या नाण्यानं भरत्या. पण नाही वाटत मला हे सगळं खरं. अहो अजून तुमचं गवळं होत आहे. या दुनियेचा अनुभव नाही तुम्हाला. काय जोश आहे? कुठं आहे जोश आहे? त्याचं डोसकं मारायचंय मला, त्याचं डोसकं फोडायचंय मला. अरे रामजी कुठं आहे जोश आहे? बोलू त्याला बाहेर, त्याचं डोसकं मारायचं आहे. आणि त्याच्या ठरवलं नांगर फिरवला. आणि या माणसाला काही वेळ लागला की काय? मला नाही, तुझ्या बाला याद लागले. उदार कोणाचं माणसं मारायचं. हलवा, याला बंदूकच्या बाहेर घालव. याद राखा, माझ्या अंगाला हात लावला इथं डोसकं फोडून जीव देईल. अरे कसा यानो, माणसं मारून हिरीत टाकताय, माणसं मारायचा परवाना काढलाय. हे बघ म्हाताऱ्या, तुला जे काही तक्रार नोंदवायची असेल ना, ती इकडे पोलीस स्टेशनवर नोंदव. इथं कशाला आलायस आमच्या घरात? पोलीस आता तुझ्या बाळाने इकात घेतल्या, छू म्हटलं धावत सुटल्या, आणि तुझा बा माणसं मारत सुटलाय. हलवा, याला पहिल्यांदा बाहेर घालव. अहो साहेब रावजीची तक्रार काय आहे ती तरी ऐकून घ्या. ऐकून काय करणार? एखाद्याचं लाद घालणार ना, का मारून हिरीत टाकणार? हे बघ, तुझी बाजू जर खरी असेल ना, तर मी तुला न्याय मिळवून देईन. तू अगं लांडग्याची पोरगी तू, मला नाही मिळू द्या. आम्ही गोरगरीब माणूस किड्या मुंग्यासारखी जगणार. दिवसा ठेवल्या मुली बाईच्या पदराला हात घातला तरी आम्ही गुमान करत बसणार. एखाद्याला मारलं, हिरीत टाकलं तरी हे बघ, ही मूर्खपणाची बडबड आता बंद कर. हे काटे आता कुणाला मूर्ख म्हणते? जाऊन बघ त्या झुंजारावाला, त्या झुंजारावाच्या बाला, त्या जुबाला हिरीत मारून टाकलंय. काय? होय, तुझ्या बाचा प्रताप बघ. जाऊन विचार त्याला कोणी केलं म्हणाल. पण काय बा ना तुझा हातात तुझं ते आई तोड उघडणार तुझं त्याच्यात. नाही रावजी, नाही. जीवाचा झुंजार रावांच्या वडिलांचा खून कोणी जरी केला असला ना, तरी त्याला शिक्षा ही रसिका देईल. मग प्रत्यक्ष माझा बाप जरी असला ना, तरी त्याला सुद्धा नक्कीच ही रसिका शिक्षा देईल. हे लक्षात ठेव. अरे ड्रायव्हरचं जेवढं 500 रुपये बक्षीस. तुमच्यासारख्या माणसाने असा हातपाय गाळून बसून कसं बरं चालेल? काय करू? कामाचा डोकं ठेवल्या पुढे. तुमच्या वडिलांचा अंड्याच्या मुलाचा तपास करायचा आपल्याला. काय देणार आहे? माझ्या अण्णा मला परत देणार आहे? माझ्यावर जीव ओळख टाकणारे अण्णा मला देणार आहे? म्हणजे अण्णा परत मिळणार नाही तर तुम्ही गुन्हेगाराला कसा सोडून देणार? दुसरं काय करणार? पोलिसात केस करू, ते तपासाचं पोटात अटक करतील, ते पळत बसू, त्या पोटात केस उभी करू. केस उभी केली तर पुराव्याला कोणी भेटणार नाही. अहो, पण असं हातपाय होऊन कसं चालेल? दुसरं काय करू शकतो? अरे जरा मोठ्या पक्षाचा नेता ना तू. आणि तू जर असे हातपाय गाळून बसला, स्वस्थ राहिला तर कोण माझी जीवन आणणार आहे तुझ्या? राजदूत तू नाही समजणार कशी का? त्यात आता माझी आई होते ग. लहानपणी माझी आई गेली. डोळ्याचे रात्र घेऊन दुःख पचवून त्याने मला लालाचं पोट्टे केलं, आणि त्याचा खून. हो. पण त्याच गुन्ह्याचा बदला घ्यायचा तुला. पण कसा घेऊ? पोलीस खात्यात साहेबांच्या घरी पाणी भरते. साहेबांच्या भीतीनं या मतदारसंघात कोणी प्रश्न काढू नका. पण त्या साहेबांची मुलगी रसिका आहे का तुझ्या बरोबर? होय. सुंदरराव, उठा. माझं ऐका. सगळ्या रोमाने उभे राहा. बरोबर. आम्हाला विश्वास बसत नाही. माझ्यावर? हो, ही साहेबांची खेळी असणार कशावरून? कोण आहात तुम्ही? अंध आहात. माणसं ओळखता येत नाही तुम्हाला? माझ्यावर विश्वास नाही तुमचा? का? तुमच्या दादाला
साथी राहायला इथं आले, तेही साहेबांचा विरोध पत्करून. आणि तुमच्या जगमोर्चा पक्षात सामील होऊन असत्याशी झुंज देण्याचं स्वप्न उराशी बाळगून मी तुमच्या पाठीशी उभं राहायला इथं आले. आणि तुम्ही सध्याच्या काळजाचे आणि हरणाच्या गतीने पळणारे भित्रे कळकुटे निघाला. चालते मी. खून झालेल्या बापाच्या नावाने अश्रू ढाळत इथंच बसा. नाहीतर नाक घासत साहेबांना शरण जा. नाहीतर गुडघे टेकून कुरणी साथ करा. आणि अण्णांसारखे असे अनेकांचे बळी जेव्हा जातील ना, तेव्हा डोळ्यावर पट्ट्या बांधून घ्या. नाहीतर कानात कडक केल होता. रसिका मामा भेटला भित्रा, भागूबाई समजते मी तुला. अरे माझं चुकलं. उगाचच जामीन राहिली तुला. तू मला जामीन झाली. हो, फार मोठी चूक झाली ती माझ्या हातून. पोलादी छातीचा, आकाश एवढ्या काळजाचा आणि अथांग समुद्रासारखा गंभीर वाटत होतास तू मला. पण रसिका मला हातपाय गाळणारा आणि अश्रू ढाळणारा माणूस माफी मागण्यास सुद्धा पात्र नसतो. रसिका माझ्यातील राग झालेले धैर्य तू प्रज्वलित केलं, तसं शेवटपर्यंत मला साथ देशील ना. माझं हे जीवन पुष्प मी कसं सांगू? माझं फार प्रेम आहे हो तुमच्यावर. आपली जीवन मनात
घे